हॅलो हॅलो स्टुडंट्स, एकदा मला आपण सांगा तुम्हाला आवाज येतोय का? एकदा कोणीतरी म्यूट अनम्यूट करून सांगा. हॅलो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके ओके ओके, वी शॅल स्टार्ट फ्रॉम द सेकंड पोयम, इंडियन व्ह्युअर्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये आपण काय आहोत, घरी बसलेलो असल्यामुळे इट इज नॉट इझी टू टीच इन द क्लास. वर्गात शिकवणं मुश्किल नसल्यामुळे आता आपण हा पहिला डेमो लेक्चर करत आहोत, सुरुवात करत आहोत. बघा हा जर आपला यशस्वी झाला तर निश्चितपणे यानंतरची टीचिंग आपण या झूम ऍपवर घेणार आहोत. बघा तर बघा पहिलं जे आपला युनिट आहे प्रोज युनिट आहे, आणि त्यानंतर असणारा दुसरा जो आहे आपला भाग, तर तो आहे इंडियन व्ह्युअर्स. या इंडियन व्ह्युअर्स पासून आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजेच काय, कविता आहेत आपल्या अभ्यासक्रमामध्ये 8 लेसन्स आणि 8 पोएम्स आहेत. ओके, असे चार विभागांनी केलेले आहे त्यांनी. रायटिंग स्किल आहे, त्यानंतर रॅपिड म्हणजे दुसरा जो आपला ड्रामा आणि ड्रामा, पोएट्री, रायटिंग स्किल आणि प्रोज, असे 4 विभागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. तर काय आहे बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला जो भाग आहे तो लेसन करतो, त्यानंतर आपण बघणार आहोत आपण आज कविता पोएम नंबर 2. तर या पोएम नंबर 2 चं नाव आहे बघा इंडियन व्ह्युअर्स. ही इंडियन व्ह्युअर्स आहे, इंडियन व्ह्युअर्स बाय सरोजिनी नायडू. तर चालू झालंय. ऑडिओ बंद करा तुमचा. सरोजिनी नायडू ही कवयित्री आहे बघा, आणि या कवयित्रीने काय केलं आहे, हा इंडियन व्ह्युअर्स आपण लिहिलेले आहे. तर ज्यांचे ऑडिओ चालू असतील बघा त्यांनी बंद करा, घरातला आवाज येतोय. इंडियन व्ह्युअर्स. तर फर्स्ट ऑफ ऑल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सी आईस ब्रेकर्स. विद्यार्थी मित्रांनो, आईस ब्रेकर पाहणं फार गरजेचं असतं. तर जे आर्टिस्टन्स आर क्राफ्ट्समॅन हू आर द क्रिएटर्स ऑफ डायव्हर्स वर्ड्स, जे कलाकार असतात बघा, हे कलाकार काय करत असतात, वेगवेगळ्या प्रकारची काय कलाकृती बनवत असतात. मग त्यामध्ये लोहार असेल, सुतार असेल, गौंडी असेल, म्हणजे गोल्ड स्मिथ, पॉटर, विवर, ज्वेलर, कार्पेंटर, ब्लॅक स्मिथ, म्हणजे लोहार, सुतार, गौंडी किंवा प्रिंटर असेल, हे काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बनवत असतात. तर बघा मग कशासाठी बनवलं जातं, तर आपला पुढं आपल्या लेसन आहे बघा, तुमच्याकडे पुस्तक पाहिजे होतं, पुस्तक असेल समोर तर निश्चितपणे आपल्या लक्षात येते. तर त्या पुस्तकामध्ये दुसरा टॉपिक दिलाय बघा त्यांनी सुरुवातीला, द सीझन्स ओकेजन्स व्हेन वी नीड. आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू किंवा अलंकार घालतो, तर केव्हा, तर पहिल्यांदा म्हटलं त्यांनी वुलन क्लोथ्स. ते वुलन क्लोथ्स केव्हा वापरले जातं, तर उद्या बदल दिले बघा विंटर सीझन, किंवा आपल्याला इफ वी वॉन्ट टू गो फॉर ट्रिप, इफ वी वॉन्ट टू गो टू व्हिजिट एनी हिल स्टेशन, त्यावेळेस आपण काय करतो, दॅट इज फॉर द सेल्फ प्रोटेक्शन साठी वुलन क्लोथ्स वापरतो. त्याचबरोबर कॅज्युअल क्लोथ्स असतात, तुम्ही कॉलेजमध्ये येताना किंवा शॉपिंगला जाताना कॅज्युअल क्लोथ्स म्हणजे कपडे आपण वापरतो, परंतु प्रत्येक प्रसंगाला वेगवेगळे वापरत असतो. त्याचबरोबर काय रिच सिल्क क्लोथ्स, रिच सिल्क क्लोथ्स सुद्धा आपण काही पार्टीला जायचं असेल, इफ यू वॉन्ट टू गो टू पार्टी और मॅरेज, ऍट दॅट टाइम यू वेअर रिच सिल्क क्लोथ. ओके, देन नेक्स्ट वन इज कलरफुल कम्फर्टेबल क्लोथ्स. तुम्ही कलरफुल कम्फर्टेबल क्लोथ केव्हा वापरता, तुम्ही फार खुश असता, मग काय पिकनिक असेल, समर असेल, यावेळी तुम्हाला एन्जॉयमेंट साठी तुम्ही काय करता, कलरफुल कपडे वापरत असता. तर या पद्धतीने बघा, मग हे बघत असताना पुढचा टॉपिक त्यांनी आपल्याला आईस ब्रेकर्स मध्ये दिलेला आहे, तर तो आहे रिझन्स बिहाइंड द पिक्चर ऑफ गांधीजी स्पिनिंग हिज चरखा. तुम्हाला पाहिलं असेल बघा, गांधीजींचं चित्र नेहमी चरख्या बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. व्हाय, व्हॉट इज द रिझन, त्यांनी आपल्याला कारण विचारलंय का असं बरं, की गांधीजी गरिबांचे चाहते होते. ओके, ही वॉन्ट्स टू पॉप्युलराइज द इंडियन हँडलूम. हातमाग आहे ना, हातमाग, ते हातमागावर कपडे विणले जातात, ते हातमागाला साठी काय करावं, प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं, आपण त्यांनी चरखा हे त्यांचं एक चिन्हच होतं, त्याच्या बाजूलाच त्यांचा फोटो असायचा. कदाचित टू एनकरेज, 1 नंबर दिले बघा मी,
टू एनकरेज कॉलेज इंडस्ट्री. कॉलेज इंडस्ट्री आहे की नाही, त्या कॉटेज इंडस्ट्रीला काय करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा त्यांनी ते केलं असावं. किंवा टू प्रमोट द क्रिएटिव्हिटी ऑफ द कॉमन पीपल. कोण बनवतं हातमागावरचे कपडे? सर्वसामान्य लोक बनवतात की नाही, त्यांना हाताला काम मिळावं म्हणून कदाचित त्यांनी प्रोत्साहन दिलं असावं. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे बघा, नेम सम टूल्स यूज बाय द विव्हर्स. विव्हर्स म्हणजे कोण? हातमाग काम करणारे. हे कपडे त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे असतात. हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, हा यस दिसतंय ना, आर यू हिअरिंग? यस. नेम नेम सम टूल्स यूज बाय द व्ह्युअर्स. ओके, कोणकोणत्या प्रकारचे टूल्स हातमाग करणारे वापरले जातात? मग तिथे लूम असेल, विविंग यार्न असेल, वेगवेगळ्या प्रकारचा दोरा असतो की नाही, तो दोरा, विविंग निडल आहे, नंबर 3 सी आहे ना, वेगवेगळ्या प्रकारची सुई. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे, नेम सम टाइप्स ऑफ यार्न्स यूज बाय द व्ह्युअर्स. कोणकोणत्या प्रकारचे दोरा वापरला जातो? आता आपण कपडे बघतो, सिल्कचे कपडे आहे, लिनियनचे कपडे आहेत, कॉटन नायलॉन आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे थोडक्यात आपण ही पार्श्वभूमी पाहिली बघा, की इंडियन विवर्स म्हणजेच काय, भारतीय हातमाग कामगार करणारे, कापड विणणारे कामगार आहेत नाही, यांच्याविषयी ही कविता आहे. आणि कोणी लिहिली? सरोजिनी नायडूने. तर बघा, लेट सी अबाउट सरोजिनी नायडू. तर सरोजिनी नायडू बघा इथे दिले आपण, अबाउट द पोएट. कोण होती सरोजिनी नायडू? सी वॉज अ पॉलिटिकल एक लीडर होती. त्याच पद्धतीने तिने अचिव्हमेंट केली होती पॉलिटिक्स क्षेत्रामध्ये. सी वॉज अ फेमिनिस्ट, स्त्री विचारवादी होती बघा. स्त्रीला ती प्राधान्य देणारी होती, स्त्रीच्या विचाराला प्राधान्य देणार होती. सी वॉज द फर्स्ट इंडियन वुमन, वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. भारतीय जे राष्ट्रीय काँग्रेस आहे बघा, त्याची ती एक प्रकारे प्रेसिडेंट होती. आणि सी वॉज इम्पॉर्टंट फिगर, पुढे काय म्हटलंय, इम्पॉर्टंट फिगर इन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. ठीक आहे, स्वातंत्र्य चळवळीमध्ये अतिशय महत्वाची अशी ती एक फिगर होती. कोण होती? सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू. आणि सरोजिनी नायडू बघा, ही जी कवित्री आहे, जस्ट मिनिट, ओके. आणि ती एक, सी वॉज इम्पॉर्टंट फिगर इन इंडियन स्ट्रगल फॉर एक मिनिट वेट बघा, वेट अ मिनिट. This is about poem and the poets. Okay, the she is poet Sarojini Naidu. तिच्याविषयी आपण माहिती बघितली बघा. She was important figure. Next, okay, now see about the poem. What is given in this poem? Now see, Indian Viewers is a short poem by Sarojini Naidu. The poet highlights the craft and skill of the Indian viewers. काय केलं आहे ते, सी highlighted the craft and skill of Indian viewers. भारतीय जे कामगार आहेत बघा, विण कामगार
केलेला आहे, त्यांची जी कलाकृती आहे कलाकृतीविषयी काय केलंय इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. द पोएट टॉक्स अबाउट 3 टाइप्स ऑफ गार्मेंट्स. कशाविषयी? 3 प्रकारचे कपडे आहेत बघा, त्या 3 प्रकारच्या कपड्याविषयी कवीने इथे मांडलेलं आहे. अँड ऍट द पर्टिक्युलर टाइम्स ऑफ डे, दिवसभरात सकाळ दुपार आणि संध्याकाळ असे 3 विशिष्ट प्रकारचे कपडे हे कामगार विणत माहिती आहे. देर आर 3 स्टांजाज having 4 लाईन्स. प्रत्येक स्टांजामध्ये किती? 4 ओळी आहेत. अँड each stanza represents the 3 important events, the stages of human life. मानवी जीवनामध्ये सर्वात महत्वाच्या 3 स्टेजेस आहेत. कोणत्या? बर्थ, youth and adulthood and old age and death. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था, दॅट इज डेथ. आणि मृत्यूकडे मनुष्य जात असतो. दिस इज द सायकल ऑफ लाईफ. हे जीवनाचं काय आहे? सायकल आहे. ओके, जीवनाचं सायकल आहे. आणि हे सायकल काय आहे? हे आपणाकडे म्हणजे आपण जीवन जगत असताना ह्या तिन्ही गोष्टीमधून आपल्याला जावं लागतं. 3 स्टेजेस मधून जावं लागतं. एव्हरी पर्सन हॅज टू गो थ्रू दिस सायकल. ओके, ही स्टेज इज रिप्रेझेंटेड विथ द रिलेव्हंट कलर. आणि कवीने काय केलंय? प्रत्येक स्टेज साठी काय केलं आहे? एक विशिष्ट प्रकारचा कलर त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. की एव्हरी कलर इंडिकेट्स द विशिष्ट or the particular mood. मुलांना आवाज येते का तुम्हाला? एकदा म्यूट करून अनम्यूट करून दाखवा. हॅलो. हो येतोय. हो येतोय सर. नाव सी बघा, कवितेमध्ये 3 स्टेजेस दाखवलेत मनुष्याच्या जीवनाच्या. काय? बाल्यावस्था, तरुणावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. आणि प्रत्येक अवस्थेला एक प्रकारचा कलर त्यांनी इंडिकेट केला आहे की मनुष्याचा मूड दाखवतो. म्हणजेच ह्या कवितेमध्ये काय आहे बघा, किती दाखव स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला. दॅट इज एव्हरीवन हॅज टू गो थ्रू दिस ह्युमन सायकल. दिस इज द लाईफ सायकल, आहे की नाही? तर पहिल्यांदा इथे दाखवलंय बघा की फर्टिलाइज एग वगैरे, आणि नंतर छोटा बेबी दाखवलाय. ओके, आणि बेबी नंतर ते चाइल्ड दाखवलंय आहे. चाइल्ड नंतर मग काय होतं? मनुष्य आपण यंग आणि प्रौढ अवस्था म्हणतो आपण त्याला, ऍडोलसंट. आणि तारुण्य अवस्था आली, नंतर हा व्यक्ती अडल्ट झालेला आहे. कोण? प्रौढ आहे. आणि प्रौढ नंतर ओल्ड एज, आणि ओल्ड एज नंतर तुम्हाला पेटी दाखवली बघा, दफनविधीची पेटी, आहे की नाही? दॅट इज द डेथ. That everyone has to go through this cycle. Okay, and so the poet has given information about this life cycle. That is the 3 important stages of human being which we have to go through. Okay, first stanza मध्ये काय दिले बघा in short. फर्स्ट stanza मध्ये young age full of happiness. आपलं जे तारुण्य अवस्था असते ना, म्हणजे आपण जेव्हा जन्म घेतो काही दिवसानंतर जे तारुण्य अवस्था असते त्यावेळेस काय असतो? आपण फुल ऑफ हॅपीनेस मध्ये असतो, खुशी आहे बघा. म्हणून काय रंगीबेरंगी कलर म्हणतो की नाही आपण. आणि आनंदाचा क्षण असतो आपला तारुण्य अवस्थेमध्ये. दॅट इज विदाउट एनी रिस्पॉन्सिबिलिटी. कोणताही तुमच्यावर जबाबदारी आहे का? यू आर इनोसन्स. ओके, आपण काय अज्ञान असतो, आपल्यावर कोणतीही जबाबदारी नसते. त्यानंतर दुसऱ्या स्टांजामध्ये त्यांनी प्रौढावस्था सांगितली. दॅट इज ऐक नाही, म्हणजेच काय? ऍडोलसेंट, एक प्रकारचं टीनेज एअर म्हणतो आपण. काय? टीनेज. तर त्यावेळेस एन्थुजियाझम असतं, आपल्याकडे स्पिरिट असतं. ओके, आणि नंतरच्या पार्ट मध्ये जसं आपण प्रौढ होत जातो तशी आपल्यावर जबाबदारी पडत जाते, आणि त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली मनुष्य दबलेला असतो. ओके, देन लास्ट स्टांजा, थर्ड स्टांजा काय सांगितलं त्यांनी? ओल्ड एज फुल ऑफ वरीज. आजार असतो, घरातल्या कुटुंबात कोणाला तरी आजार असतो, मुलाबाळांच्या शिक्षणाचं टेन्शन असतं, नोकरीचं टेन्शन असतं, घरातल्या संसारामध्ये पैसे पुरत नाही, कामाचं आहे किंवा स्वतःची तब्येत बिघडली असते. ह्या सध्या देर आर सो मेनी थिंग्स. म्हणून ओल्ड एज काय असतं? फुल ऑफ वरीज, अँड दॅट इज क्लोज टू एंड. आपण कुठे जात असतो? मृत्यूच्या उंबरट्यावर पोहोचलेलो असतो. आणि म्हणून कवीने बघा ह्या 3 स्टेजेस दाखवल्यात. ह्या 3 स्टेजेस कशाशी निगडीत केलाय त्यांनी? रंग, त्याचा रंग दाखवलाय. आणि त्या प्रकारच्या रंगाचे कपडे काय करत आहेत? ते कामगार विविंग करत आहेत, म्हणजे काय? विणत आहेत. म्हणून कवीने हे 3 प्रकारच्या स्टेजेस या आधारे दाखवलेत. बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मित्रांनो, इंडियन व्ह्युअर्स. काय दाखवलंय तिथे? विविंग करताना दाखवलेलं आहे. त्यानंतर एक बर्ड दाखवलेला आहे आणि लहान मूल दाखवलेलं आहे. ओके, तर नाव सी लेट्स गो टू द फर्स्ट स्टांजा. आता तुम्हाला पार्श्वभूमी समजली असेल. ओके, नाव सी व्ह्युअर्स विविंग ऍट ब्रेक ऑफ डे. व्ह्युअर्स विविंग ऍट ब्रेक ऑफ डे. व्हाय डू यू वीव अ गारमेंट so gay, blue as the wing, oh helicon wild, we weave the rose of a newborn child. Okay,
फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज द पोएट आस टू द व्ह्युअर. बघा तिथं व्ह्युअर्स दाखवलेले आहेत. ओके, हा त्या व्ह्युअर्सला काय विचारलं आहे, दॅट इज वाय डू यू वीव अ गार्मेंट सो गे. एवढे छानसे तू गार्मेंट्स कपडे तू का विणत आहेस. केव्हा, टाइम कोणता दिलाय बघा, व्ह्युअर्स विंग ऍट ब्रेक ऑफ डे. म्हणजे ब्रेक ऑफ डे म्हणजे मॉर्निंग, अर्ली इन द मॉर्निंग आहे ना. तिथे बघा तुम्हाला डार्क करून दिलं आहे, सकाळी सकाळी सकाळची स्टेज आहे. आणि त्यावेळेस काय कपडे छानसे विणत आहेत, ते अतिशय कलरफुल कपडे दाखवलेले आहेत. ब्ल्यू ॲज द विंग ओ हेलिकॉन वाईल्ड वी वीव द रोब्स ऑफ ए न्यूबॉर्न चाइल्ड. आणि हेलिकॉन बर्ड दिलाय बघा, किती छानसा बर्ड आहे बघा. त्या असणार त्याचा ब्ल्यू कलर आहे की नाही. ब्ल्यू पर्पल हे कलर काय आनंदाचे प्रतीक आहेत. आणि मग काय म्हटलं त्याने, हे ह्या पक्षाच्या त्या पंखासारखे, त्या पक्षासारखे तुम्ही काय करतात, कपडे विणतात, बरोबर नाही. तर त्यांनी उत्तर काय दिलं व्ह्युअर्सने, वी वीव द रोज ऑफ ए न्यूबॉर्न चाइल्ड. त्या लहान मुलांच्या कपड्यासाठी कपडे आम्ही विणत आहोत, त्या कपड्यासाठी हा दोरा आम्ही वापरत आहोत. आणि म्हणजे काय बघा, बाल्यावस्था इथे दाखवली. ओके, ब्रेक ऑफ द डे महत्वाचा आहे, म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग. ओके, त्यानंतर हेलिकॉन हेलिकॉन बर्ड आहे, हा वाईल्ड बर्ड. तो हा बर्ड आहे ना, तर तो कशाचा प्रतीक आहे, ब्ल्यू कलरचा. आणि ब्ल्यू कलर म्हणजेच हॅपीनेस आहे. म्हणजे लहानपणी तुम्ही कशा असता, आपण खुश असतो. आता सुद्धा तुमच्यावर जबाबदारी आहे का विद्यार्थी मित्रांनो, नाहीये. म्हणजेच तुमच्यासारखं. म्हणून याचं काय अर्थ आहे बघा, द पोएम बिगिन्स विथ द पोएट asking the viewers why they have started viewing so early in the morning. Okay, they are in the happy mood. म्हणजेच काय, सकाळी बघा हे हॅपी मूड दाखवलाय. कोणाचा, गारमेंट विणणाऱ्या ह्या कामगारांचा. ओके, म्हणजेच कोणासारखा, ह्या लहान मुलासारखा. लहान मुलांना काही जबाबदारी असते का, हसत चेहरा त्यांचा असतो. आणि म्हणून बघा ह्या लहान मुलासारखंच त्या पक्षाच्या पंखासारखंच पक्षाचा जो कलर आहे बघा, तो सुद्धा आनंदाचं प्रतीक आहे. आणि म्हणून काय केलं इथे, अर्ली इन द मॉर्निंग, सकाळ, कामगार खुश आहेत, त्यांचा असणारा कलर जो आहे, रंग, तो रंग आपल्याला आनंद देणार आहे, पक्षाच्या पंखासारखा. आणि हे लहान मुलांचे कपडे ते विणत आहे. दिस मीन्स दॅट दे आर गिव्हिंग द इन्फॉर्मेशन अबाउट, द पोएट इज गिव्हिंग इन्फॉर्मेशन अबाउट द चाइल्डहुड, बाल्यावस्था. ओके, म्हणजे सुरुवातीची बाल्यावस्था दाखवली सकाळी सकाळी हे जे विणत आहे तेव्हा. ओके, लेट्स गो टू द सेकंड स्टांजा. वी हॅव टाइम लिमिट. बघा आपल्याला टाइम 40 मिनिटात संपवायचा आहे, तर थोडं आपण फास्ट जाणार आहोत. ओके, इंडियन व्ह्युअर्स, दॅट इज द स्टांजा नंबर 2. काय म्हटलंय बघा तिथे, व्ह्युअर्स विंग ऍट फॉल ऑफ नाईट वाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veils of queen. आणि काय म्हटलंय त्यांनी बघा इथे ह्या सेकंड स्टांजामध्ये सुद्धा आपल्याला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काय म्हणलंय बघा त्यांनी, पुन्हा प्रश्न विचारलेला आहे. ही दुसरी स्टेज आहे जीवनाची. आणि ह्या दुसऱ्या स्टेज मध्ये प्रश्न विचारलाय काय, की फॉल ऑफ नाईट म्हणजे दुपार नंतर, संध्याकाळ होणार आहे ना, त्या दुपार नंतर पुन्हा हे लोक काय करत आहेत, कपडे विणत आहेत. ओके, आणि कोणते कपडे विणत आहेत त्यांनी काय म्हटलं आहे, की दॅट इज अ ब्राईट, सो ब्राईट. एवढे चकचकीत कपडे तुम्ही का निवडत आहात, बरोबर की नाही. तुम्ही का हे चकचकीत कपडे विणत आहात, कोणासारखे म्हटलंय त्यांनी, लाईक द प्लुम्स ऑफ पिकॉक. इथं पिकॉक दाखवला बघा स्क्रीनवर. ओके, आणि हे स्क्रीन किती छान दिसतोय बघा. आणि म्हणजे हे ह्या तारुण्यावस्थामध्ये आपण जेव्हा अडल्टसंट असतो ना, त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे कपडे वापरायला आवडतात. ओके, छानसे कपडे, कारण जबाबदारी नसते, ऍक्टिव्ह असतो आपण फार. आणि म्हणून काय म्हटलंय त्यांनी, पर्पल कलर आणि ग्रीन कलर हे त्याचं प्रतीक आहे बघा, बरोबर की नाही. ऍक्टिव्हपणाचं, आपल्या आनंदाचं, तारुण्याचं, जास्त काही जबाबदारी आपल्यावर पडलेली नसते. म्हणून त्यांना प्रश्न विचारला आहे की ह्या दुपार नंतर तुम्ही अशा प्रकारचे कपडे का विणत आहात, ब्राईट, चकचकीत, आहे की नाही, कोणाच्या, मोराच्या पंखासारखे. ओके, तर त्यांनी उत्तर काय दिलं, द व्ह्युअर्स रिप्लाय टू द पोएट. त्यांनी उत्तर दिलेलं आहे काय, वी वीव द मॅरेज वेल्स ऑफ ए क्वीन. अहो आम्ही त्या राणीचे जे कपडे असतात ना, लग्नासाठी वापरले जातात, जे वेल्स आहे, त्या छान छानसे कपडे परिधान करतात ना लग्नामध्ये, ते कपडे आम्ही विणत आहे. म्हणजे काय, दिस मीन्स दॅट, याचा अर्थ काय आहे, म्हणजेच ही तुमची आता तारुण्यावस्था आहे. म्हणजे बाल्यावस्थेतून तुम्ही कशामध्ये पदार्पण केलेलं आहे, तारुण्यावस्थेमध्ये पदार्पण केलेलं आहे. बघा इथे चित्रामध्ये दिसत आहेत. म्हणजे राणीचे कपडे किंवा नवरी म्हणतो आपण, नाही का, नवविवाहित, तिच्यासाठी जे कपडे विणले जातात कसे कलरफुल आहे, किती आनंद देणारे कपडे असतात. म्हणजेच बाल्यावस्थेतून आता कशात प्रवेश केलेला आहे, तारुण्यावस्थेत केलेला आहे. आणि म्हणून त्यांना म्हटलंय तुम्ही अशा प्रकारचे कपडे का करत आहे, तर त्यांनी म्हणलं काय म्हणत आहेत
की आम्ही मॅरेज वेल करत आहोत. मॅरेज वेल म्हणजे या विवाहितेसाठी आम्ही छानसे असे ते कपडे परिधान करण्यासाठी करत आहोत. म्हणजेच हे काय दाखवायचं कवीने, ह्या विवर्सच्या साह्याने, ह्या कामगारांच्या साह्याने, हात कामगारांच्या साह्याने हे मनुष्याच्या जीवनातली सेकंड स्टेज दाखवली आहे की जिथे जास्त जबाबदारी नाही. आता जबाबदारीच्या उंबरठ्यावर आलेला आहे व्यक्ती, बरोबर की नाही. लग्न झाल्यानंतर सर्व जबाबदारी आपल्याला पार पाडाव्या लागतात. आतापर्यंत काय आहे, घरच्यांच्या जीवावर आपण जगत असतो, बरोबर की नाही. बाल्यावस्था तर पूर्ण आनंदातच गेलेली असते. यू डोंट नो, यू आर जस्ट लाईक इनोसन्स अंटिल दिस स्टेज. या स्टेज पर्यंत तुम्ही कसं निष्पाप असता, कोणत्याही डोक्यामध्ये विचार आपल्या नसतात. म्हणून इथे समरी मध्ये दिले बघा. In the second stanza, the poet again asks the viewer why they are viewing the fall of night, that is the beginning of late evening. दुपारनंतर अशा वेळेस तुम्ही असे कपडे का विणत आहात. काय म्हटले त्यांनी, they are making the marriage veils of kin, so they have used bright colors purple and green. हे दोन कलर्स आहेत बघा. कोणते? the two colors purple and green. These two colors represent the important stages of life, that is youth and adulthood. म्हणजे आपलं हे तारुण्यावस्था, प्रौढावस्था याची त्यांनी काय केलंय, माहिती देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. कारण आता लग्नाच्या उंबरठ्यावर आहे, लग्न होणार आहे, म्हणजेच काय आहे, तारुण्यावस्था आहे. नंतर आता प्रौढ बनणार आहे. म्हणजे यावेळेस काय म्हटलं यांनी, पर्पल आणि ग्रीन कलरचे कपडे विणत आहेत असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच ह्या कवीच्या ह्या दोन ओळीमधून मनुष्य जीवनाची सेकंड स्टेज आपल्याला इथे समजते. बाल्यावस्था नंतरची कोणती सेकंड स्टेज आहे, युथ अँड अडल्टहुड. कविता फार सोपी बघा समजण्यासाठी. फक्त काय, कवितेलावर सरफेस मिनिंग आणि डीपर मिनिंग असतात. शब्दशः अर्थ काय आहे की पर्पल आणि ग्रीन कलरचे ते कपडे परिधान करत आहे, हे शब्दशः अर्थ आहे. कोणाला करत आहे, राणीला करत आहे. परंतु त्याचा डीपर मिनिंग काय आहे, त्यामध्ये कोणता अर्थ दडलेला आहे, कवीला कोणता अर्थ सांगायचा आहे, की मनुष्य जीवनाचं सेकंड सायकल आहे की नाही, सायकल मधली ती सेकंड स्टेज आहे. कोणती आहे, तारुण्य आणि प्रौढावस्था. ही स्टेज कवीने तिथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून काय म्हटलंय, हे कलरफुल कपडे आहेत. कोणासारखे, लाईक द फिदर्स ऑफ पिकॉक, मोराच्या पंखासारखे. किती छान वाटतंय बघा आपल्याला मोराकडे बघितल्यानंतर. तसंच आपली प्रौढावस्था, तारुण्यावस्था असती. आपला चेहरा खुललेला, आपला आनंद चेहऱ्यावरचा, आपल्याला अजून जबाबदारीचं भान नसलेला आणि आनंदी आई वडिलांच्या जीवावर जगत असणारा हा व्यक्ती आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ब्राईट अँड ग्रीन कलर. हा विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, कदाचित 40 मिनिट संपल्यानंतर पुन्हा मीटिंग एंड होऊ शकते. तुम्ही परत रिजॉईन करायचं विसरू नका. रिजॉईन बटनावर काय करायचं, क्लिक करायचं, पुन्हा तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे मध्येच बंद पडला असं तुम्हाला जाणवेल, परंतु 40 मिनिट संपल्यानंतर परत जॉईन होता येतं. ओके. द गार्मेंट इज कलरफुल. ओके. आणि म्हणून काय म्हटलंय त्यांनी, हा ग्रीन कलर हा अडल्टहुडचा प्रतीक आहे. बघा ग्रीन कलर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हा ग्रीन कलर प्रौढावस्थेचा प्रतीक आहे. म्हणजे तुम्ही हा सेकंड स्टेज मध्ये आता गेलेले आहात. म्हणून ब्राईट अँड ग्रीन कलर इंडिकेट्स होप, हॅपीनेस अँड इगरनेस. आणि म्हणून काय, तुमच्याकडे आशा आहे, आनंद आहे, उत्सुकता आहे. हे सर्व काय गोष्टी आहेत, तुम्हाला आनंदाच्या प्रतीक आहेत. टू लुक गुड अँड एन्जॉय लाईफ. तुम्हाला ह्या वयामध्ये काय असं वाटतं, कोणाला त्या तारुण्यावस्थेत असं कोणाला वाटतं का फाटके कपडे घालावेत, चेहऱ्यावर सुरकुते पडल्यासारखं, चेहरा कधी साफ न करणारा आणि वाटेल तसं राहणारा, पायात चप्पल नाही किंवा जसं वाटेल तसं म्हणजे वेड्यासारखं राहतोच का आपण? नाही. हे वयच असं आहे, ही अवस्थाच अशी आहे की आपल्याला आनंदी, एक चेअरफुल मूड मध्ये राहावं असं वाटतं. कपडे चांगले परिधान करावेसे वाटतात. एक प्रकारचं एक इम्प्रेसिव्ह आपल्याला लाईफ जगावं असं वाटतं. हे लहानपणी काही समजत नसतं, आई वडीलच सर्व करत असतात. मॅरेज इंडिकेट दॅट इनोसन्स ऑफ चाइल्डहुड इज ओव्हर. आता बघा तुमचं लग्न असं सांगतंय की तुमचं हे इनोसन्स पण होता ना, अज्ञान तुमचं, तुम्ही जे निष्पाप होता ना, हे निष्पाप वय तुमचं आता संपलेलं आहे. तुम्ही आता फार जबाबदारीच्या वयामध्ये, जबाबदारीच्या स्टेजमध्ये पदार्पण करत आहात. म्हणून बघा काय दोन गोष्टी कोणत्या सांगितल्यात. दुपारनंतर कवी ते कामगार काय करत आहेत, कपडे विणत आहेत. कोणत्या प्रकारचे कपडे विणत आहेत, दे आर विविंग ब्राईट पर्पल अँड ग्रीन, ह्या कलरचे आहेत. तर ब्राईट पर्पल अँड ग्रीन स्टँड्स फॉर युथ अँड अडल्टहुड. म्हणजे काय आहे, हे जे कलर आहेत हे आपले जे जीवनाची सायकल आहे, त्या सायकल मधलं तारुण्यावस्था आणि प्रौढावस्था याचे प्रतीक आहे. ओके, ते दाखवत आहे. आणि म्हणून, आणि हेच कलर कशाचं प्रतीक आहे, एक प्रकारचा आशा, एक उमेद, हॅपीनेस आणि इगरनेस. ह्या तीन गोष्टी बघा यातून समजतात. म्हणजेच कवीने ही सेकंड स्टांजा नंबर 2 मध्ये ही जीवनाची दुसरी अवस्था सांगितलेली आहे, तारुण्यावस्था आणि प्रौढावस्था. ओके, लेट्स गो टू थर्ड स्टांजा.
that is the third step of our life. And so the third step of our तुमच्यावर जबाबदारी आहे. ओके, तणाव आहे तुमच्याकडे जगत आहात. आणि मनुष्य ही जीवनाची थर्ड स्टेज आहे. ही थर्ड स्टेज कोणती आहे? वरीज. आणि जीवनामध्ये असणाऱ्या ज्या तुमच्या चिंता, ह्या चिंता वाढतात. आणि म्हणून जस्ट अ मिनिट, आणि त्या थर्ड सांजामध्ये त्यांनी म्हटलंय बघा, viewers weaving Solomon and steel, what do you weave in the moonlight chill, white as a feather and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. आणि तिसऱ्यांदा कवीने त्यांना विचारलंय, रात्र आहे बघा, रात्रीला ते पुन्हा काय करत आहेत? विविंग करत आहेत. आणि विविंग करत आहेत त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे आता काय करत आहात? विणत आहात. तर तेव्हा त्यांनी प्रश्न सांगितला आहे की आम्ही कोणते व्हाईट प्रकारचे कपडे हे करत आहोत बघा. व्हाईट, दे आर विविंग द व्हाईट गारमेंट्स. व्हाय? पांढरा रंग कशाचं प्रतीक आहे? पांढरे कपडे ते का करत आहेत? दॅट इज द व्हाईट फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. आकाशामध्ये जसे पांढरे ढग असतात, पांढरे एखाद्या पक्षाचे पांढरे पंख असतात, याप्रमाणे आम्ही कपडे विणत आहे. हे कशाचं प्रतीक आहे? व्हाईट कपडे केव्हा परिधान केले जातात? जेव्हा मृत्यू होतो तेव्हा. वृद्धावस्थेनंतर शेवटची स्टेज म्हणजे आपली कोणती आहे? मृत्यू आहे. यू आर गोइंग टू डेथ. ओके, मृत्यूकडे तुम्ही चाललेला आहात. म्हणजेच आपण प्रत्येक व्यक्तीला ह्या 3 स्टेजेस मधून जावं लागतं. म्हणून कोणती आहे ती? बाल्यावस्था आहे, दुसरी तारुण्यावस्था, प्रौढावस्था आहे, तिसरी वृद्धावस्था आणि मरण आहे. म्हणजेच काय आहे? त्या 3 स्टेजेस कवीने यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे, अतिशय छानशी कविता आहे. यामध्ये दिवसाचे 3 वेळ त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये काय केले जातात? ऍक्टिव्हिटी दिले जातात ना, तर मग 3 वेळ कोणते आहे? अर्ली इन द मॉर्निंग आहे, त्यानंतर लेट आफ्टरनून आहे म्हणजे संध्याकाळ होण्यापूर्वीची वेळ आहे, आणि नाईट आहे, ऍट नाईट आहे. ओके, 3 स्टेजेस आहेत. या 3 स्टेजेसला परत 3 कलर त्यांनी दिलेले आहेत. कोणते कलर आहेत? मग सुरुवातीला जो हेलिकॉन बर्ड आहे की नाही, त्या हेलिकॉन म्हणजेच कोणता? त्याला किंग फिशर बर्ड म्हटलं जातं. त्या किंग फिशर बर्डचे पंख वगैरे त्याचा असणारा रंग ब्ल्यू आहे. काय? ब्ल्यू. आणि हा म्हणजे पहिल्या अवस्था आहे. आणि तेच दुसऱ्या स्टेजेस मध्ये बघा, दुसरी स्टेज आहे ती कोणती आहे? तारुण्यावस्था आहे. ओके, त्या तारुण्यावस्थेमध्ये कशा प्रकारचे कपडे विणले जात आहेत? अतिशय ब्राईट पर्पल आणि ग्रीन कलर. तर ब्राईट पर्पल आणि ग्रीन कलर हे कपडे वापरले जात आहेत. हे कशाचं प्रतीक आहे? आनंदाचं प्रतीक आहे. तुमची जबाबदारी अजून तुमच्यावर नाहीये. चांगले चांगले कपडे वापरावेसे वाटतात म्हणजे तारुण्यावस्था आहे. म्हणजे ह्या 3 गोष्टी आहे. दुपारच्या नंतरची वेळ, संध्याकाळ पूर्वीची वेळ आहे. कोणते? ब्राईट पर्पल आणि ग्रीन कलरचे कपडे ते विणत आहेत. कोणासारखी? मोराच्या पंखासारखे ते आहेत. कोणासाठी कपडे विणत आहेत? तर एका राणीसाठी. त्या राणीचं लग्न होणार आहे, त्या राणीचा आनंदाचा क्षण आहे, त्या क्षणासाठी ते कपडे निवडत आहेत. म्हणजेच हा आनंदाचा क्षण दाखवला विदाउट एनी रिस्पॉन्सिबिलिटी. पण सूचना दिली, आता जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. बरोबर आहे की नाही? अडल्टहुड. ग्रीन कलर काय दाखवतोय? अडल्ट म्हणजे तुम्हाला सूचना, तुमच्यावर जबाबदारी आता येणार आहे. आणि तिसरी स्टेज जी दाखवली ती ओल्ड एज अँड डेथ सांगितलं आहे. ही ज्या स्टेज मध्ये ती रात्रीची वेळ आहे बघा. आणि रात्रीच्या वेळेला कशा प्रकारचे कपडे ते विणत आहेत? व्हाईट कपडे ते विणत आहेत. ओके, आणि व्हाईट कपडा म्हणजे मृत्यूनंतर अंगावर व्हाईट कपडाच टाकला जातो ना, बरोबर आहे की नाही? कलरलेस. डेथ इज कलरलेस. कोणताही जीवन सगळा कलर संपलेला असतो मनुष्याच्या जीवनातला. आणि काय आहे आता? व्हाईट कपडे असतात, बरोबर आहे की नाही? कपडे त्याच्या अंगावर टाकले जातात, सर्व कलर संपले. व्हाईट कपडे का विणत आहेत? त्यांनी सांगितलंय की पहिल्या स्टेजला ते लहान मुलांसाठी विणत होते, नंतर ते तरुण मुलींसाठी विणत होते, आणि हा कोणासाठी आहे? मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी आहे. म्हणजेच काय? वेळ रात्रीची आहे. रंग कोणता? पांढरा आहे. तो कशाचं प्रतीक आहे? शांततेचं आहे. तो प्रतीक शांततेचं, एक प्रकारचं मनुष्याच्या जीवनामध्ये गांभीर्य आणणार ते आहे, एक प्रकारचं दुःख देणारा तो घटक आहे, म्हणजे मृत्यू आहे. आणि म्हणून बघा तिथं श्राउड शब्द दाखवला. फ्युनरल श्राउड हा शब्द आहे, म्हणजे अंत्यविधीसाठी वापरले जाणारा कलर.
म्हणून विद्यार्थी मित्रांनो, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू, दॅट इज टू कीप इन माइंड द 3 स्टेजेस ऑफ द ह्युमन लाईफ, दॅट इज चाइल्डहुड, यंग अँड अडल्टहुड, अँड नंबर 3 इज ओल्ड एज अँड डेथ. ह्या 3 गोष्टी यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण शॉर्ट मध्ये आणखी काही ब्रेन स्टॉर्मिंग वगैरे भरपूर काही आहे, परंतु आज दिस इज द डेमो लेक्चर फॉर यू. आज आपला प्रथमतः पहिल्यांदाच मी माझ्या मुलाच्या सहकार्याने हा डेमो लेक्चर आपण घेतलेला आहे. तर यात काही अडचणी आल्या तर त्याबद्दल क्षमस्व. आणि तुम्ही सुद्धा पुढच्या लेक्चरसाठी तयारीने शिकायचं. आणि तुम्ही म्यूट अनम्यूट तुमच्यातला आवाज आम्हाला, तुमचे व्हिडिओ चालू असतो त्यामुळे तुमचा सर्व फोटो किंवा तुमचा आवाज घरातला आम्हाला ऐकू येतो, तर बाकीच्या सर्व मुलांना जाऊ शकतो. म्हणून ते गांभीर्य पाळायचंय. आणि निश्चितपणे आज जर तुम्हाला समजलं असेल, चांगलं तुमच्यापर्यंत मी पोहोचलो असेल, तर तुम्ही तुमचा रिप्लाय किंवा कमेंट्स माझ्या वैयक्तिक मोबाईलवर टाकायचे, मोबाईल नंबरवर. तर मग मला प्रोत्साहन मिळेल आणि आपण छानसा घेऊया. तर थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. लेट्स स्टॉप टुडेज वर्क. सुन आ रहा है बच्चों. हॅलो, अनम्यूट करा आता विद्यार्थी मित्रांनो, अनम्यूट. हॅलो. हा, कसं वाटलंय? भारी सर. अरे ना, आवाज पोहोचलाय तुमच्यापर्यंत? हो. म्हणजे आता थोडस, आता पहिला दिवस आहे आणि थोडं आपल्याला माहिती असतं काही गोष्टी, आता थोडंफार झाल्या असेल गडबडमध्ये, पण पुढचा लेक्चर आपण यशस्वीपणे पूर्ण करूया. ओके, थँक्यू.